नमस्कार. महाराष्ट्राच्या सगळ्या बंधू भगिनींना आणि मतदारांना माझा त्रिवार धन्यवाद. का त्रिवार धन्यवाद? म्हणजे विलक्षणीय आणि ज्याची मी एक्सप्लेनेशन न देऊ शकतो असा कौल तुम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे आणि NCP अजित पवार यांना दिली आहे. खरं सांगू का, मला पण एवढी कल्पना नव्हती. पण माझ्या लास्ट व्हिडिओ मी कन्नडमध्ये केला होता आणि तो मराठीमध्ये मी केला नव्हता, कारण मला त्याची काहीतरी अंडर करंट होतं की मला असं वाटत होतं की जे काय विरोधकांनी स्पेशली राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि बाकी बरेच नेते जे करत होते, आणि काल संध्याकाळीपर्यंत सुद्धा नाना पटोलेंनी हेलिकॉप्टर आणि विमानं आणि DK शिवकुमारांना फोन करून ह्यांना उचलायचं त्यांना उचलायचं असा प्रकरण चालला होता. जेव्हा रिझल्ट यायला सुरू झाले सकाळी 8 वाजता पोस्टल बॅलेट नंतर, आणि जवळजवळ 10:30 पावणे 11पर्यंत असं वाटत होतं की बाबा एक कम्फर्टेबल मेजॉरिटी महाराष्ट्रामध्ये BJPला मिळेल. प्रवास मी केला होता आणि मित्रांच्या सोबत चर्चा करून असं वाटलं होतं की काहीतरी अप्रत्याशित रिझल्ट येईल. पण एवढा म्हणजे भारत देशामध्ये हिंदू जागा झालेला आहे. आता काय म्हणतील की लाडक्या बहिणीमुळं हा रिझल्ट आला. लाडक्या बहिणी ह्या 50% महाराष्ट्राचे मतदार आहेत, पण 50% पुरुष प्रधान पण आहेत ना. पुरुष प्रधानांनी कळलं की जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे येतात आणि म्हणतात कि योगी जी को सफ़ेद कपड़ा पहनना चाहिए, गेरुआ कपड़ा पहन के राजकारण में नहीं आना चाहिए. ह्याचं उत्तर बघा. हे दाखवत आहे TV की तुम्ही हिंदू धर्माला इन्सल्ट केला. त्यानंतर काही मौलवींनी, आता ते बाळासाहेब थोरात, नाना पटोलेंना काढून बाळासाहेब थोरात ते हारतायत, चंद्रकांत पाटील हारतायत, बरेच असे मातब्बर काँग्रेसचे लीडर आता हारतायत. ते का हारतायत म्हणजे एकतर ज्यांनी एवढी प्रताडणा मुस्लिमांना सपोर्ट केलं त्याचं प्रत्युत्तर हिंदू बांधवांनी दिलं आहे. जरांगे पाटलांनी पण सुद्धा लोकसभेमध्ये काहीतरी खेळ खेळला, पण त्यांना कळून चुकलं होतं. दॅट्स अ रिझन ही केप्ट असाइड फ्रॉम हिमसेल्फ दॅट आय विल नॉट एंटर इन ॲक्टिव्ह पॉलिटिक्स ऑफ महाराष्ट्र. कुणाला पाडायचं त्यांना पाडा, कुणाला जिंकायचं त्यांनी जिंका. हेच इंडिकेशन होतं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे जिंकेल. माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की रेकॉर्ड ब्रेक 2014चं जेव्हा भाजपाला ऑफिस ओन 122 सीट आली होती ती क्रॉस करणार. आता
जवळजवळ आम्ही 127 सीटवर पोचलो आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, कोणती शिवसेना खरी, कोणती हिंदुत्वाची शिवसेना ही खरी, ती आता कळली आहे की एकनाथ शिंदेची शिवसेना ही खरी. कोणती NCP खरी, महाराष्ट्राच्या लोकांनी सांगितलेलं आहे की ती शरद पवारांची नाही आहे, ती अजित पवारांची आहे. अजित पवार मंत्रालयात 8 वाजता जातात आणि संध्याकाळी 10 वाजेपर्यंत ते काम करतात. फक्त त्यांच्या पक्षाच्या लोकांसाठी नाही, अखंड महाराष्ट्रातल्या लोकांसाठी. आज महाराष्ट्राची हास्य जत्रा परत झाली आणि शिवसेनेचे जे लीडर आहेत, आता त्यांचं नाव घ्यायला सुद्धा मला लाज वाटते. त्यांनी म्हणालं की ऐसा हो ही नहीं सकता, ऐसा असंभव है कि हम शरद पवार के पार्टी को 11-12 पे रोकेंगे. माझा इशारा तुम्हाला कळेल, पण त्या माणसाची जी काय बोलणी होती, मी म्हणतो उद्धव ठाकरेला खड्ड्यात पाडायला हाच संजय राऊत आहे. आणि शरद पवार यांचा जो डाव होता की उद्धव ठाकरेला संपवायचा, त्यामध्ये शरद पवार नक्कीच यशस्वी झालेले आहेत. पण ते करता करता ते सुद्धा म्हाताऱ्या वयात ते पण खड्ड्यात पडले. आता येतो नाना पटोले, चंद्रकांत पाटील. नाना पटोलेंनी सांगितलं होतं की आम्हाला जास्तीत जास्त जागा विदर्भामध्ये पाहिजेत आणि पूर्ण विदर्भ. परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी जेव्हा आपली करंगळी दाखवली आणि सांगितलं की मी होट केलोय, मी आलोय उत्तराखंडहून, मला तिथं बैठक होती, पण होटसाठी आलोय आणि होट घालून मी परत आता उत्तराखंडला माझ्या कामासाठी जातोय, हे मेसेज प्रखर हिंदू बांधवांना असं झोंबलं की लाडक्या बहिणी त्यांनी आपलं बेनिफिट आणि त्यापेक्षा 80% लाडक्या बहिणींनी हिंदुत्वासाठी हो दिलं. देवेंद्र फडणवीसांनी 10 मिनिटापूर्वी एक मेसेज टाकलाय एक्सवर, जेव्हा आम्ही ट्विटर म्हणतो अगोदरच. त्यांनी म्हटलंय एक रहेंगे तो सेफ रहेंगे. ह्याचा अर्थ आहे की महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राचे होटर्स आणि महाराष्ट्राची अस्मिता ती बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्ववादी आणि हिंदुत्वावर विश्वास ठेवणारी एकनाथ शिंदेंच्या बरोबर आहे. गटजोडीचं राजकारण करून, जातीचं राजकारण करून आणि कटेंगे तो बटेंगे
असं जे मराठ्यांचं राजकारण जे शरद पवार करत होते ते राजकारण महाराष्ट्राच्या प्रबुद्ध जनतेने संपूर्णपणे कट करून त्यांनी एकच कौल दिला ते अजित पवारांना, कारण तो कामाचा माणूस आहे. तिसरं, भारतीय जनता पार्टीच्या मागे अशा 40 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटना होत्या. त्यांनी दिवस बघितला नाही, रात्र बघितले नाही, दुपार बघितली नाही, पाऊस बघितला नाही. त्यांचं एकच कौल होतं. एक चूक आमच्याकडनं नड्डाजींच्या स्टेटमेंटमध्ये झाली, पण आता आम्ही ती करेक्ट करतो आणि आम्ही एक पत्रक काढून मतदान करा, मतदान आवश्यक आहे. आणि जे 65% मतदान काल रात्री तरी बाबा असं होणार, तसं होणार, हे होणार, ते होणार, पण मला कॉन्फिडन्स होता. मी व्हिडिओ टाकला होता, मी कन्नडमध्ये टाकला होता, माझी चूक झाली, मी मराठीमध्ये टाकला नव्हता तो. पण एक गोष्ट पण खरं आहे की एक रहेंगे तो सेफ रहेंगे, कटेंगे तो बटेंगे. आता ह्याची पुनरावृत्ती आम्ही दिल्लीमध्ये दाखवणार आणि रेबडी कल्चर आणि पब्लिक वेलफेअर कल्चर हे काय आहे. पण मराठी लोकांनो, महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेला आय एम इमोशनल, बट बिग थँक यू.